नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण मकर संक्रांतीसाठी वाण आयडिया बघणार आहोत. सुंदर असं मोबाईल पाऊच तयार करणार आहोत, अगदी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने. या ठिकाणी बघा, माझ्याकडे कापड पडलेलं आहे, अस्तर घेतलेलं आहे. तुम्ही तर फॉर्म पण घेऊ शकता, कॅनव्हास पण घेऊ शकता. इथं मी त्याचा वापर नाही केला आहे, किंवा जुनी गोणी असेल ना एखादी, तिचासुद्धा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. अस्तरच्या आणि कापडाच्यामध्ये टाकण्यासाठी, थिकनेससाठी. आणि चेन पण आपण लागणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा, ही मी चेन पण घेतलेली आहे. सगळं मटेरियल आपण बघा, शिलाईच्या दुकान असतं ना, तिथं भेटतं. बॅगा वगैरे बनवतो आपण, तिथं जर सामान पाहिजे असेल तर भेटतं सगळं. इथं बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. आता इथं मी भरपूर साड्या तयार करणार आहे, त्याच्यामुळे डबल फोल्ड कापड तयार करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित असं. बघा, इथं मी असं डबल फोल्ड करून घेतलं. तर तुम्हाला एक माप दाखवते. इथं बघा, आपल्याला रुंदी आहेत ना, ती इथं मी घेतली आहे 6 इंच. आणि जी रुंदी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 9 किंवा 9.5 इंच. अशा पद्धतीने आपल्याला बघा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे. असं एक चौकोन किंवा आयत बघा असं कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, आपण 2 परचं कापड भेटेल आहे साईडने. बघा, आपण कटिंग करून घेऊ. हे फोल्ड आहे ते तुम्ही सिंगल म्हणजे डबल घ्यायचं. इथे 4 पदरी घेतात आपण. बघा, याचे 2 आपण तयार होतील. अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलं आहे. बघा, इथं मला जास्त तयार करायचं आहे म्हणून इथं बघा, एकावरती एक ठेवून मी एकदाच कटिंग करून घेते. थोडासा आवाज बसलेला आहे माझा. तर या ठिकाणी बघा, मी कटिंग पण करून घेतलं. आता या साईजचं आपण अस्तर पण कट करून घ्यायचं आहे. आता याच ठिकाणी बघा, आपण अस्तर पण कट करून घेणार आहोत. इथं बघा, मी अस्तर सुद्धा डबल फोल्ड घेतलेला आहे, कट करून घेते. आता इथं मला 4-5 तयार करायचे आहे म्हणून तुम्ही जास्त एकदाच कट करून घेते. ते डबल फोल्ड जरी घेतलं ना तरी चालतं, तुम्हाला जर सिंगल बनवायचं असेल तर. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला मी स्टिचिंग दाखवते एकदम सोप्या पद्धतीने. आता बघा, एक पार्ट आपण मेन कापडाचा आणि एका अस्तरचा घेतला आहे. कडेकडून आपण शिलाई मारून घ्यायची. तुम्ही मध्ये सुद्धा बघा, थोड्याशा आडव्या उभ्या शिलाई मारून घेऊ शकता, किंवा तिरकस अशा शिलाई मारून घ्यायच्या. एक्स्ट्राचं जे कापड आहेत ना ते कट करून घ्यायचं. कापड थोडंसं अस्तरचं आहे, ते जाड होतं ना, त्याच्यामुळे मी याची कॅनव्हास वगैरे वापरला नाही. तुम्ही वापरू शकता. इथं बघा, चेन उलटी ठेवायची, एक सरळ शिलाई मारायची. आजच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा अशी. आता इथेच बघा, दुसऱ्या साईडला बघा, एक साईडची चेन आहेत ना ती आपण काढून घेतली. दुसऱ्या साईडला सुद्धा उलटी ठेवायची. आणि याला सुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने थोडंसं बघा, चेनचे आहेत ना धागे थोडेसे ओपन करून घ्यायचे दोन्ही साईडचे. रनरमध्ये टाकायचे, जी गोलची अशी राऊंड साईड असते ना त्या साईडमध्ये टाकायचे. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने रनर टाकून काढून घ्यायचं, पुन्हा टाकायचं. अशा पद्धतीने मध्यभागी बघा घेऊन घ्यायचं. आता उलट करून घेऊ बघा आपण. अशा पद्धतीने बघा ठेवून एक स्ट्रीप तयार करून घ्यायची आपल्याला. 7 ते 8 इंचाची करू शकता तुम्ही. इथं मी 5 इंचाची घेतलेली आहे छोटीशी बघा.
डबल फोल्ड करायची आणि चेनच्या थोडीशी खालती ठेवून घ्यायची आहे आपल्याला. दोन्ही साईडनी सरळ शिलाई मारून घ्यायच्या व्यवस्थित अशा. एक्स्ट्राची चेन वगैरे असेल तर कट करून टाकायची. आता धागे दोरे निघू नये म्हणून तर पट्टी घेतली आहे, डबल फोल्ड करायची अशा पद्धतीने आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी आहेत ना, दोन्ही साईडने बघा अशी फोल्ड करायची. या ठिकाणी बघा आता तुम्हाला पाऊच मी ओपन करून दाखवते. अशा पद्धतीने आपलं बघा सुंदर असं मोबाईल पाऊच तयार झाला आहे घरच्या घरी. कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती येत असतात बघा. एवढ्या साऱ्या मी संध्याकाळपर्यंत पर्स बनवून घेतल्या आहेत. एक मोठी पर्स बनवली, एक पिशवी बनवली मोठ्या साईजची, 2-3 पोटली बॅग बनवल्या आणि 5-6 पाऊच पण बनवले. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद. भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.